नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कंपनीतून स्क्रॅप घेऊन जात असताना ट्रक चालकाला अडवून दमदाटी करत जीवे मारण्याची व ट्रक जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे। ही घटना कुरुळे येथे आनंद कंपनी स्पायसर चौक येथे घडली। या प्रकरणी आदित्य अष्टभुजा पांडे वय वर्ष 28 राहणार अकोरा आकुर्डी यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून धनंजय धोंडीबा मावळे वय वर्ष 29 राहणार चिखली व स्वप्नील चंद्रकांत वंजारी वय वर्ष 31 राहणार गहुंजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। कंटेनरचे चाक डोक्यावरून व छातीवरून गेल्याने एका 36 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। हा अपघात सकाळी चाकण येथे तळेगाव चाकण रोडवर घडला आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे। फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात हर्षल हेमलाल खडके वय वर्ष 36 राहणार वाकीखेड यांचा मृत्यू झाला आहे। फिर्यादी यांचा मुलगा हर्षल हे रस्त्यावरून पायी जात होते। यावेळी कंटेनर RJ 32 GC 8540 वरील चालकाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात कंटेनरचे चाक हर्षल यांच्या डोक्यावरून व छातीवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांचा या अपघातात मृत्यू झाला। तर चाकण पोलीस चालकाचा शोध घेत आहेत। कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला। ही कारवाई शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास रोहकल फाटा डायमंड चौक चाकण येथे करण्यात आली। सुखदेव लक्ष्मण टोपे, तुकाराम विठोबा टोपे वय वर्ष 54 दोघेही राहणार वाकी बुद्रुक तालुका खेड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी पोलीस अंमलदार सुषमा मोहिते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला। हा अपघात सायंकाळी 7 वाजता खेड तालुक्यातील निगोजे येथे स्मशानभूमी रोडवर घडला। जितेश कुमार धर्मेंद्र यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी अनिल कुमार ज्ञानू वर्मा यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मित्र जितेश कुमार हा शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास निगोजे येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होता। त्यावेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली। त्यात गंभीर जखमी होऊन जितेश कुमार याचा मृत्यू झाला। तर सदर प्रकरणाचा महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहोचेल याची आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल तिन्हेवाडी राजगुरुनगर येथे निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले। 92 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 20 टेबलांद्वारे साहित्याचे वितरण केले। 1155 बॅलेट युनिट, 385 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले। साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता 64 ST बस आणि 8 जीपची व्यवस्था करण्यात आली। शिरूर लोकसभा मतदारसंघात 2509 मतदान केंद्रे असून यामध्ये 1189 मतदान केंद्र शहरी भागात तर 1320 मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत। 480 ठिकाणी एकल मतदान केंद्र, 222 ठिकाणी 2 मतदान केंद्र, 87 ठिकाणी 3 मतदान केंद्र, 59 ठिकाणी 4 मतदान केंद्र, 36 ठिकाणी 5 मतदान केंद्र, 27 ठिकाणी 6 मतदान केंद्र तर 70 ठिकाणी 6 पेक्षा अधिक मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात 25,39,702 मतदार आहेत। जुन्नर विधानसभा मतदारसंघात 3,12,205, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 3,02,101 मतदार, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3,52,634 मतदार, शिरूर विधानसभा मतदारसंघात 4,39,276 मतदार, भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण 5,51,582 मतदार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण 5,81,904 मतदार आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे। मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आले असून बसेस जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील। पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगाने ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे।
उद्या 13 मे रोजी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 385 मतदान केंद्रासाठी साहित्य पोहोचवण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे। खेड तालुक्यातील 385 मतदान केंद्रापैकी एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 385 मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षासह कर्मचारी रविवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 11:30 ते 4 वाजेपर्यंत दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटारे यांनी दिली। सर्व मतदान केंद्रावर लाईट, पाणी, दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअर, मेडिकल किट पोहोचवण्यात आले आहे। सोमवारी 13 मे रोजी सर्व मतदान केंद्रावर पहाटे 5:30 वाजता मतदानाची तयारी पूर्ण झाल्यानंतर लगेचच ईव्हीएम मशीनवर उमेदवार निहाय मोफ पोल उमेदवारांनी नेमलेल्या पोलिंग एजंटच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे। सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। शिरूर लोकसभा मतदारसंघातील 32 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। त्यात प्रमुख लढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातच होणार आहे। दरम्यान मतदान होण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री म्हणजे रविवारी 12 मे रोजी अनेक प्रमुख पदाधिकारी सक्रिय झाले असून वेगवेगळ्या ठिकाणी अर्थपूर्ण प्रचार रात्री 10 नंतर होत असल्याच्या चर्चा खेड तालुक्यात होत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 385 मतदान केंद्रावरील मतदान साहित्याचे वाटप राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात रविवार दिनांक 12 मे रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। एकूण 2375 नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त 400 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत। 64 बसेस आणि 8 खासगी जीप ठेवण्यात आल्यानंतर पहिली एसटी बस 11 वाजता तालुका क्रीडा संकुलातून राजगुरुनगर परिसरातील मतदान केंद्रावर रवाना झाली। मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे। पारपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्ती वेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यांचा ओळखीचे पुरावे म्हणून वापर करता येणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे। सलग 3दा शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार झाले होते। 2019च्या निवडणुकीनंतर या मतदारसंघाला अमोल कोल्हेंच्या रूपात नवा खासदार मिळाला। आता 2024मध्ये या मतदारसंघामध्ये पुन्हा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे निवडणूक लढवणार आहेत। यावेळी देखील या दोघांमध्ये तगडी लढत होणार आहे। दोघांनाही निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे सामना होणार असला तरी खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये होणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघात कोणाचे किती आमदार? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर यांचा समावेश आहे। जुन्नरमध्ये अतुल वल्लभ बेनके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिरूरमध्ये अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भोसरीमध्ये महेश लांडगे भाजप आणि हडपसरमध्ये चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस हे आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढाई असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ निर्णायक आहेत। मागील वेळी शिवसेनेत असलेल्या शिवाजीराव आढळराव यांना केवळ भोसरीतून 37,000 आणि हडपसरमधून 5,500 मतांची आघाडी मिळाली। भोसरी हडपसरचे आजी माजी आमदार आज महायुतीसोबत आहेत, त्यामुळे भोसरीतून आढळराव यांना 1 लाखाचे मताधिक्य देण्याचा भाजपने दावा केला।
तर मतदारांमध्ये सुप्त लाट वेगळी असल्याची जोरदार चर्चा आहे. शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती कोल्हे यांना पाडणारच ही घोषणा खरी करण्यासाठी अजित पवार यांनी पणाला लावलेली ही प्रतिष्ठा हे या मतदारसंघातील राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. अजित पवार यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोल्हे यांना यावेळी पाडणारच असे म्हणत थेट आव्हान दिले. मी एखाद्याला पाडणार म्हटले की पाडतोच असे त्यांचे वक्तव्य होते. शिरूरमध्ये शब्द खरा करून दाखवण्याचे आव्हान पवार यांच्या समोर आहे. चाकणच्या सांगता सभेत देखील अजित पवारांनी अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला. आता या बाबी मतदारांच्या किती पचनी पडणार हे सोमवारी 13 मे रोजी होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील कांडगे वस्ती लगतच्या भागात महामार्गावर असे मोठ्या प्रमाणावर 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. अवकाळी पावसाने महावितरणच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. खेड तालुक्यातील कुरुळीसह अनेक भागात रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. चाकण औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या गावांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी गोदामे, कारखाने, शेती, नागरी वस्ती असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने प्रचंड मोठे नुकसान उद्योजकांना सोसावे लागते. चाकण महावितरण कार्यालयात वीज ग्राहक, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केले आहेत. नवीन रोहित्र, वाकलेले, जीर्ण झालेले विजेचे खांब, लोंबणाऱ्या तारा बदलण्याची मागणी करून देखील काम होत नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस झाल्यानंतर वीज यंत्रणेत मोठा बिघाड होत आहे. चाकणमधील महाविकास आघाडीच्या सभेनंतर स्वतः शरद पवार यांनी वाकी गावचे सुपुत्र विजय गारगोटे यांच्या सिल्कबेरी चौकी सेंटर व सिलबेरी ॲग्रो मॉल यांचे उद्घाटन करून याबाबतची माहिती घेतली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.